मित्रांनो, तुमचं स्वागत आहे रोहित नागपूर यूट्यूब चॅनलमध्ये. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आज मला कोणतं काम आहे तर मी तुम्हाला आज दाखवणार ते. आणि हा आहे माझा मोठा पप्पाचं घर. ते तिथं बसले माझे मोठे पप्पा. कसं आहात तुम्ही? आम्हाला तर काही समजतच नाही. आता काय मित्रांनो, आता आम्ही चाललो गावाजवळ एक प्रसिद्ध मंदिर आहे, तो म्हणजे खोडगाव. तिथं आम्ही चाललो आहे. आता आम्ही 3 जण आहे. तो कालचा आपला एक कालू आहे आणि एक नवीन मित्र ॲड झाला आहे बघ इकडं, अंकित. आणि मी तुमच्या रोहित नागपुरे. आता भेटूया त्या मंदिराजवळ, सांगतोय कसा आहे तो मंदिर. बघा मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे मंदिराकडे. गावाजवळच आहे, जास्त लांब पण नाही आहे. करीबन 2 किलोमीटर दूर आहे. आणि खूप पर्यटक लोक आले आहेत इकडे. आता पोहोचलो आहे आम्ही इथं आणि जातो तिकडं वेळ. आणि इकडं नदी वगैरे पण आहे आणि एन्जॉय करतो थोडा. आणि मी ते एन्जॉय केलं तुम्हाला दाखवतो. आणि इकडं पार्किंग वगैरे पण आहे. पार्किंग वगैरे सगळी सुविधा आहे इकडं. बघा मित्रांनो, हा मंदिर आहे. आणि या मंदिरच्या समोरच जस्ट इकडं नदीकडे जाण्यासाठी एक आहे. बघतोय काका आहे तर तिकडे. बघा मित्रांनो, हा मंदिर आहे. आणि या मंदिरात जसे पायथे म्हणजे आणि खालतं उतरासाठी. आणि इकडे जस्ट नदी आहे. चला जाऊन बघतोय किती पाणी आहे आणि काय आहे. तर बघा मित्रांनो, हे नदी आहे आणि नदीच्या त्याकडं पण मंदिर आहे. आणि या काठी पण मंदिर आहे. नाही माझे मित्र झाला आता आमच्या फिरून. आता आम्ही निघतोय आपल्या घराकडे. आहे म्हणजे खूप छानच आहे. फक्त एवढं आहे की जे नदीच्या त्याकडे जो मंदिर आहे त्याकडं जाता येत नाही, कारण नदीमध्ये पाणी पुष्कळ आहे. तर आता आम्ही निघतोय घराकडे. भेटूया आता थोड्या वेळात. आता आम्ही निघतो आता घराकडे. आता विचारू काका मजा आली का नाही आली, कसा मनोरंजन झाला की नाही झाला. तर पहिले कालूला विचारू. कालू सांगतो ना का? सांगतो मित्रांनो तुम्हाला. आम्ही गेलो बाहेर बसलो, नंतर ते यायला विचार. सांग आता, तू सांग. मंदिर बघण्यासाठी खूप छान आहे आणि आमच्या गावाजवळच आहे. पण तुम्ही पाहू शकता की कसा सुंदर मंदिर आहे आमच्या गावाकडचं. ठीक आहे, आता सरळ भेटू हा गावाकडे. म्हणजे घराजेवढेच पकडा, नाही तर गावाकडे पकडा. ठीक आहे मित्रांनो, आता आम्ही गावी पोहोचला आहे. आपला कालू दोस्त, त्याला भूक लागलेली आहे. आता इकडे दिसला आम्हाला काका भेलवाला. तर आता आम्ही घेतोय भेल. बघा आता बनवत आहे भेल. भेल फिंगर सेंटर. बघा हां, खूप छान बनवतो काकाजी भेल. बघा बनवत आहे भेल. मी म्हटलं होतं ना की कालूला काही ना काही खाऊ घालणार. तर काय नाही, तर काकाजीच्या भेलच चारतोय आता मी. खूप छान लागते काकाजीच्या भेल, नाही का. फिंगर पण आहे आणि भेल पण मिळतो. बघा मित्रांनो, आता मी आलो ATMमध्ये, कारण ना कालूकडे खूप पैसे झाले आहेत. तर कालू आता पैसे काढत आहे ATMमधून. किती काढते तर मी सांगतो. पार्टी करू आता रात्री. मित्रांनो, पहिल्या ATMमध्ये तर पैसा संपलेला होता. आता आम्ही आलो आहे दुसऱ्या ATMमध्ये. तर बघतो आता तिथं आहे की नाही. आता असेल तर काढतो आणि फक्त कालू पार्टी देतोय का देतोय तर नंतर सांगतोय. कालूनं आता पैसे काढलाय पुष्कळ सारा आहे. आता आपण पार्टी करूया पैशाची. चला आता काय ते पैसे ते कालूच्या कामाचे होते, त्याचे काय आम्ही पार्टी केलं नाही. पण आता आम्ही इथं कबड्डी खेळायला आलो आहे. आता आम्ही कबड्डी खेळतो म्हणजे प्रॅक्टिस आम्ही इथं करतोय. आता कालू पण येत आहे जेव्हापर्यंत मी रेडी होतो. आणि मी इथं कबड्डी खेळतो. चला आता ब्लॉगला आपण इथंच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ठीक आहे, बाय, टेक केअर.